अमोल जोरात मारा चल कोणतं तरी बुटलो. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख असा 26 जुलै आणि आज असा मसुरे बिळवसगावच्या श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव जो की आषाढ महिन्यात असता. तर आज आपण तिकडेच जाणार असो आणि यो सगळं जत्रोत्सव बघणार असो. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर मित्रांनो, बिळवसमध्ये पोहोचलोय आणि मी गेलोय संतोष मामाच्या घरी आणि तिकडून आता मंदिराकडे जातोय. तर तुम्ही म्हणतालास की आरुश्री कशाक नाही, तर आरुश्रीचा प्रॉब्लेम असा त्याच्यामुळे त्या येऊ शकत नाही आणि माका पण आता आतमध्ये जाऊन दर्शन नाही घेऊ मिळायचा. तर बघूया आता आपण मंदिराकडे जाऊया आणि तिकडची बाकीची जत्रा बघूया. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय बिळवसमध्ये. समोर मंदिर असा आणि गर्दी बघा किती असा. आणि आपल्याक भेटले असत संकेत हसोळकर आणि रीनाचे पाहुणेच होत कोणतरी. कोणात आहे कोणात तुमचे बिळवसमध्ये? ओके, इकडे पप्पा. तुमचे अजगणित पण पाहुणे आहेत ना? आमच्या घराच्या बाजू का त्यांचं घर लबदे. त्या दिवशी तुझे काका काय कोणतरी इल्ले ते आमका म्हणजे बाबांका खास ओळखतात ते सांगत होते. चला पुढे जाऊया, दुकानं दाखवते. तर इकडून पहिलो गेट असा प्रवेशद्वार क्रमांक 1 आणि दुसरो गेट पुढसून असा. नाही दिसली काय माहित. हे झाली लावून ताटा लावून झाली. प्रसाद झाला. हा, इकडे संतोष हिवाळेकर काका असत सेवेकरी. नमस्कार. आम्ही या ठिकाणी माण्याचीवाडी सद्गुरू सेवानाथ भक्त सेवानाथ माण्याचीवाडी या केंद्रामार्फत जे आमचे मजदे केंद्र आहे मजदेमध्ये स्वामी समर्थ मठ आहे त्या सेवा केंद्रात आम्ही आमचे सेवेकरी इथे सेवा देतात त्याला म्हणजे जत्रेसाठी. सर्वांनी आम्ही दर्शन घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि व्यवस्थित आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर इकडे पहिला प्रवेशद्वार असा बघा आणि त्या साईडला दुसरा ना? हो, तिकडे दुसरा आहे. ओके, खूप छान काम करतात. आता लाईन थांबली आहे काय? लाईन थांबली आहे काय? हो, लाईन थांबली आहे दर्शनासाठी. हां, ते प्रसाद वगैरे तिकडे देतात त्यासाठी लाईन थांबली आहे. चला पुढे जाऊन बघूया अजून कुठची दुकानं आली आहेत ती. मंदिराच्या बाहेर ना इकडे स्क्रीन लावलेली असा आणि आतमधलो गाभारो दाखवलेली या सुंदर अशी देवी दिसता. तर आपण काय आतमध्ये जाऊ शकत नाही आरुश्रीक प्रॉब्लेम असल्यामुळे, त्याच्यामुळे हैसूनच दर्शन घ्यावा. जर कोण आपलो मित्र आतमध्ये गेलो ना तर मी शूट करूक सांगानच, जर नाही गेलो तर हैसूनच बघा. बाबून अजून एक नारळ घेतले ना लढवसाठी. बरीचशी दुकानं असत ही बघा, खेळण्याची असत, त्याच्यानंतर कढई वगैरे इले. इकडे परत खेळण्याची हॉटेल पण असत. ही बघा जलेबी वडा. हा काय जाताना घेतोय ऑरेंज कलरची जिलेबी. हा होय काय जे मराठी ना युट्यूबवर दिसतलास. हा, तू कुठचं? माळगाव. अच्छा हां अच्छा, ओके चालेल, थँक्यू. तर ह्यो असा गेट नंबर 2, तिकडून प्रवेश असा आणि आतमध्ये सगळी लाईन आहे. हे बघा त्या साईडला परत या साईडला खूप मोठी लाईन आहे. काय म्हणतास? यांचे व्हिडिओ बघताय मी, सनी बाने ब्लॉग्स. सगळे ओवळीयाचे अस काय? आमची मावशी ओवळी आहे. अच्छा, धन्यवाद. अच्छा, मस्त व्हिडिओ बनवता. काय काय कोण राहते? काय काय होळीत कोण राहते तुझी मावशी? होय होय सांगतोय. येतलास केवढी मोठी लाईन असं बघा इकडून आतमध्ये. आणि बाहेरच्या साईडला ना व्यवस्थित पार्किंग एरिया असा. इकडे या साईडला बाईक वगैरे, त्याच्यानंतर टॉयलेट पण असत या साईडला. या साईडला मोठी पार्किंग म्हणजे कार वगैरे, कार टेम्पो. आमच्या अजगणी गावचा दुकान पण असा काका असं ते बघा.
शेंगदाणे चणे दशरथ चव्हाण. कधी लावलास? काल. सगळ्या जत्रेंका दुकान असता. भारी. दशावतारी कलाकार तुमचा. हो, दशावतारी कलाकार. भजनी कलाकार. आज पाऊस नाही कमी या. नाही येऊचो आज. जत्रा असली की पाऊस नसता. जत्रेत फायर बाईकची पण सुविधा असा. काही आग वगैरे लागली तर फायर बाईक असा. त्याचप्रमाणे खालच्या साईडला वैद्यकीय सुविधा पण असत. नेत्र तपासणी शिबिर त्या साईडला चालू असा. त्या साईडला पण असा आणि तिकडे त्या साईडला. तर आता मी मंदिराच्या मागच्या साईडला येलोय आणि इकडे पण पार्किंग असं बघा फुल. या साईडला 2 व्हीलर आणि समोर तिकडे सगळे 4 व्हीलर. किती गाडी येईल असत बघा, म्हणजे किती भाविक असतले. आणि आता फक्त दुपार झाली असा. दुपारनंतर म्हणजे संध्याकाळी ना अजून भाविक असतले. अजून 2-3 जण आपल्याक भेटले असतात. खायचे तुम्ही? महानातले बिळवस हैलोच. आवडतात व्हिडिओ. धन्यवाद. आता काय नारळ लाडू? कोणतरी होतो माझा मित्र, त्याच्याबरोबर लाडू. हा, हे दादा पण असत. फोटो काढू? अजून एक काकी भेटले असत. इथलेच ना, बिळवसचेच असत आणि आपले व्हिडिओ बघतात. तुमच्या बायकोची पण बघतो आम्ही. हा, काय काय बोलतात ते बरं वाटते. हा, धन्यवाद. मुंबईत असतास? आम्ही मुंबईत असतो. हा हा, अच्छा. चला चल, नारळ लढवतो. कुठलो? भारी. कैसून आणलं? घराकडलो. किती फोडलं? किती फोडलं? किती फोडलं? आता 3-4 फोडले. वा, भारी. तर मित्रांनो, एक ताई भेटले असत. आग्नेवाडीचे ना? आग्नेवाडीचे. आणि हे दोघे जण. हे 2 छोटे बाबू माझे. काय नाव काय? माझं नाव जीत मनोज संडव. तुझं? श्री नायक. मुंबईत असतात काय? आम्ही मुंबईत असतो. ठाण्यावरनं आम्ही आता जत्रेसाठी येलो. अरे वा, धन्यवाद. झाला दर्शन झाला? नाही, आता जातो आम्ही दर्शनाला. ओके. इकडे 2 नंबरचा प्रवेशद्वार असा. इकडून आतमध्ये जाऊ शकतो. दर्शनासाठी येलो. आता लाईनीत हा. दर्शन घेतलं देवीचा. चला. आणि दादाचे व्हिडिओ तुम्ही बघा, छान असतात. आम्ही रोज व्हिडिओ बघतो. गावचा वातावरण आमका मुंबईत पण बघू मिळता व्हिडिओमुळे. धन्यवाद. चला. हा, भारी रे. मगाचपासून लय जमवलं. ते अजून ठेवून इलं. वा, गाडी आता. उडव. मित्रांनी दिले. हा, उगाडलो. चला. त्याती धरू गयो लेफ्टी या जाग्यावर मारतो. आरामात मारतो. काय ना कुठलं रे रब्बर एका माणसं. मोठा असतो मी. आम्ही वाटतो त्या ठिकाणी डायरेक्ट कुठलोच डायरेक्ट. हा, डायरेक्ट तुकडे. शिवाजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत. विरोध ग्रामस्थ आणि देवी साते देवालय ट्रस्टच्या वतीनं खोबरा गावला. फसवणारी लोक हळूच जाऊन भजी खातात. बाकीची काय होत? नेहा पालव यांचंच गाव असा ह्यो.
माका बोलली फोन करीलच की आणि फोन स्विच ऑफ. मस्त. आता भाषण करतला. कधी येलास तुम्ही? होय जत्रेत 12 वाजता. पहिली असन 12 वाजता. मोठी बहीण नाही. ओके. तर आपल्याक काय दर्शन घेऊक भेटत नाही प्रॉब्लेम. तो काही ना लढवतात. अमोल जोरात मारा. चल कोणतं तरी फुटलो. पहिला गडी बाद. पिशवी काय टाकलं? पिशवी काय टाकलं? नाव काय तुझा? 2 नारळ घेऊन येईल माझ्यासोबत लढवसाठी. आता 2 घेऊन जा. हा विकतल. अरे वा. ही जत्रा ना थोडीशी आतमध्ये असा आणि ह्यो जो रस्तो असा तो बिळवस गावातून गेलो हा. तर भाविकांसाठी ना स्पेशल बस असत. ते बघा थोड्या वेळान बस येतात. मोठे मोठे फुगे येतात. नारळ लढवून आता इले असत. तुझं नाव कसा? तुझा? कितवी तास? मी 5वी ते 6वी. किंवा 6वीत तू 5वीत. खायच्या शाळेत? आम्ही बिळवस माध्यमिक विद्यालय बिळवस. वा बिळवस माध्यमिक विद्यालय. भारी. आता काय करतलास? आता नारळ संपले? नारळ संपले सगळ्यांनी फोडले. सगळे फोडले नी. आता काय पुढे? आता पुढे काही नाही. आता आम्ही फिरलो आणि संध्याकाळी नारळ परत लढवतो. परत येतलास? मजा. ऊन आज खूप जास्त. पाऊस गेलो काही काय माहित. तर मित्रांनो घरी पोहोचलोय. आज काय आपल्या मंदिराच्या आतमध्ये जाऊक नाही मिळाला. जेवढा बाहेरसून दाखवूक मिळाला तेवढा दाखवलंय. तर एक छोटासा व्हिडिओ झालो असा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.